शाहिरी आणि साहित्यातील वारणेचा वाघ. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे, असं ठणकावत मनामनात क्रांतीची ठिणगी पेटवणारे थोर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. या जयंतीनिमित्त मी गणेश खुटवड यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद ज्योत्स्ना. आजचा हा योगायोग विलक्षण आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्यांचं निधन झालं आणि त्याच दिवशी 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकशाहिरांचा जन्म झाला. त्यांच्यापूर्वीची महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती नक्की काय होती याचा आपण थोडक्यात आढावा घेतला तर 1818 नंतर इंग्रजी राजवट सुरू झाली. या इंग्रजी राजवटीमध्ये परकीयांची राजवट असताना देखील महाराष्ट्रामधील अनेक बुद्धिमंत तयार झाले. या पहिल्या फळीमध्ये जांभेकर असतील, तरखडकर असतील, लोकहितवादी असतील, या साऱ्यांनी मिळून सुरुवातीच्या काळामध्ये प्रबोधनाचं कार्य त्यांच्या खांद्यावरती घेतलं. पुढे 1857चा लढा झाला आणि या लढ्यानंतर जर का दुसरी फळी पुढे आली असेल तर महाराष्ट्रामध्ये उभे राहिले ते महात्मा फुले, रानडे, भांडारकर आणि चिपळूणकरांसारखे अद्वितीय व्यक्तिमत्व. यांनी मोठ्या प्रमाणात या समाजाची प्रबोधनं घडून आणली. त्याचबरोबर या समाजातल्या अनिष्ट रूढींवर मोठ्या प्रमाणात टीका केली. याच काळामध्ये आपल्याला असं दिसून येईल की प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज या 2 समाजांनी एकत्रित येऊन संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. त्यांनी जे कार्य केलं या कार्यावरच तिसरी फळी उभी राहिली. ती फळी होती टिळक, आगरकर, गोखले, विठ्ठलरामजी शिंदे, कर्वे, महाराजा सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज, धर्मानंद कोसंबी. यांनी या समाज प्रबोधनाचं, राजकीय स्वातंत्र्याचं, भारतीय स्वातंत्र्याचं कार्य त्यांच्या हातामध्ये घेतलं आणि या तिसऱ्या पिढीनं संपूर्ण भारतात अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य निभावलं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये काँग्रेस या पक्षाचं कार्य महत्त्वाचं ठरलेलं आहे. या काँग्रेस पक्षामध्ये टिळकांनी स्वतःकडे सर्व नेतृत्व घेऊन संपूर्ण भारताचं नेतृत्व केलं. हे महाराष्ट्रातलं पहिलं नेतृत्व आणि भारतीयांनी मान्य केलेलं पहिलं नेतृत्व. यानंतरच्या फळीमध्ये जी चौथी फळी आली त्यामध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सावरकर, आंबेडकर, श्रीपाद डांगे, विनोबा भावे यांसारख्यांच्या हातामध्ये, यांच्या खांद्यावरती भारतीयांचं नेतृत्व आलं. भारतामध्ये या 4 फळ्यांनी मिळून जे सगळ्यात महत्त्वाचं कार्य केलेलं आहे भारत घडवण्याचं, महाराष्ट्र घडवण्याचं, ते अत्यंत मोलाचं आहे. याच पार्श्वभूमीवरती 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव यावी साठेंचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठेंचा जन्म एका अत्यंत खेडेगावामध्ये, ज्या ठिकाणी त्या गावाच्या एका मैलाच्या अंतरावर 100 घरांची मातंग वस्ती होती. सभोवती निवडुंग माजलेला होता. फाटकी, तुटकी, मोडकळीस आलेली कुडाची घरं होती. त्यातल्या एका घरात अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. एक गोष्ट नमूद करायला हवी, ज्या समाजामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला तो समाज इंग्रजांनी त्या काळामध्ये गुन्हेगार ठरवलेला होता. महार असतील, मांग असतील, फासेपारधी, कैकाडी, डोंबारी अशा समाजाच्या कपाळी गुन्हेगाराचा शिक्का इंग्रजांनी मारला होता. गावात चोरी झाली तर या समाजाला जबाबदार धरून पोलीस चौकीवर नेले जाई आणि तिथे त्यांची झाडाझडती होई. आज आपण इतक्या चांगल्या समाजामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा ज्या समाजामध्ये राखली जाते तिथे आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. परंतु एखाद्या समाजाला गुन्हेगार ठरवलेला असेल आणि तो संपूर्ण समाजच चुकीचा आहे अशी मानसिकता ज्या राज्यामध्ये असेल त्या राज्यातील किंवा त्या समाजामध्ये जन्माला येणाऱ्या मुलांची जडणघडण कशी होत असेल, कोणत्या दबावात होत असेल, याची आपण कल्पना केलेलीच बरी. अण्णाभाऊंचा जन्म झाला आणि पुढे त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की अण्णाभाऊंनी शिकावं. कारण की त्यांचे वडील हे मुंबईमध्ये नोकरीस होते, कामाला होते. त्यावेळी
मुंबईमध्ये नक्की काय वातावरण आहे, शिक्षण घेतल्यानंतर माणसामध्ये केवढा मोठा बदल घडून येतो, हे त्यांनी अगदी डोळ्यांनी पाहिलं होतं. म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीला पोरांना साळत धाड असं एक पत्र पाठवलं. त्यानुसार त्यांच्या पत्नींनी अण्णाभाऊ साठेंना शाळेमध्ये धाडलं. त्यांच्या शाळेतला पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवशीचा अर्धा दिवस असं एकूण 1.5 दिवस मोठा विलक्षणच होता. अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये जाऊन बसले. अर्थातच त्यावेळी जे शिक्षक होते ते मोठ्या प्रमाणात तत्कालीन तथाकथित उच्च दर्जाचे लोक होते. म्हणून त्यांच्या वर्गात त्यांना बाजूला बसवलं जायचं. त्यांनी जी वागणूक पाहिली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ज्यावेळी पाटीवरती अक्षरे लिहायला लावली, त्यावेळी त्यांची पाटी कोरी दिसली. म्हणून त्यांच्या शिक्षकांनी तो सगळा राग अण्णाभाऊ साठेंवरती काढला आणि त्यांना बेदम मारलं. त्यांना इतका प्रचंड राग आला, ते तिथून रडत निघाले. शाळेच्या बाहेर आल्यावर त्यांनी 2 दगडं घेतली आणि ती शाळेवरती भिरकवली. इथून पुढे अण्णाभाऊंच्या जगण्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. गावाच्या शेजारी एका मोठ्या पेठेमध्ये जत्रा भरली होती. या जत्रेमध्ये एका मोठ्या नामांकित माणसाचं भाषण चाललं होतं आणि हे भाषण ऐकायला अनेकांची गर्दी जमली होती. ते भाषण ऐकायला अण्णाभाऊ साठे देखील गेले. त्यांची ती ओजस्वी वाणी, लोकांवरचा त्यांचा प्रभाव पाहून ते अत्यंत प्रभावित झाले. पण ज्यावेळी इंग्रज आले त्यावेळी मात्र घोड्यावरती मान टाकून तो व्यक्ती पळायला लागला. कारण की हा व्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलत होता. इंग्रजांना त्याची चुणूक लागली होती. हा व्यक्ती घोड्यावरती स्वार होऊन पुढे पळत होता. त्यांचा पाठलाग करीत अण्णाभाऊ साठे त्यांच्या मागे दौडले. घोड्यावरचा व्यक्ती एका जंगलामध्ये शिरला. मागे त्यांनी वळून पाहिलं, त्यावेळी इंग्रज त्यांच्या मागावर नव्हते, पण एक लहानसा मुलगा त्यांच्या मागे आला होता. त्यांनी घोडा थांबवला. त्या मुलाला त्यांनी विचारलं, काय रे बाळा, तू माझ्या मागं का लागलायस? त्यावेळी त्या मुलाने उत्तर दिलं की मला तुमचं नाव जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी तुमच्या मागे पळालो. मित्रांनो, हा व्यक्ती होता क्रांतिसिंह नाना पाटील, ज्यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून इंग्रजांच्या नाकात दम केला. ही अण्णाभाऊ साठेंबरोबरची त्यांची भेट. असा सगळा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावरती लहानपणीच घडून गेला. ज्यावेळी गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था कमकुवत होती आणि जी होती त्यात देखील अण्णाभाऊंना शिकण्याची इच्छा नव्हती, हे पाहून त्यांच्या वडिलांनी असं ठरवलं की आता आपण मुंबईला प्रवास करूयात. म्हणून सहकुटुंब या संपूर्ण साठे परिवाराने जवळजवळ 227 मैलांचा प्रवास करून मुंबई गाठली. 1931 साली अण्णाभाऊ हे मुंबईला आले. या प्रवासामधले जे अनुभव होते तेच अनुभव त्यांच्या लेखनाची प्रेरणा बनली. सामाजिक विषमता इतकी टोकाला पोचली होती की वाटेगाव, सातारा, पुणे असा प्रवास खेड्यातून आडमार्गाने त्यांना करावा लागत असे. त्यावेळी पोटासाठी त्यांना हमाली करावी लागत असे. मुक्कामाला जिथे थांबायचं असे अगोदर त्या गावच्या पाटलाची परवानगी त्यांना घ्यावी लागत असे. प्रवासात अण्णांनी मोठी कष्टाची कामे केली. 2 भाकरीसाठी बैलगाडी ओढली. पुण्याच्या पुढे दाट झाडींचा भाग होता. त्या धाडीतून जाण्याऐवजी त्या प्रवासात त्यांनी रेल्वेसाठी लागणारा कोळसा गाडीत भरण्याचे व गाडीतून खाली उतरवण्याचे काम केले. असं सगळं करत ते मुंबईला पोचले. चांदबिबी चाळीत राहू लागले. भोवती कामगारांची वस्ती होती. त्यांची धावपळ, जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष, ते दारिद्र्य, ते दैन्य, तो संप, उपासमार, भांडणतंटे, हे सगळं साठेंनी त्यांच्या लहानपणी अनुभवलं. माझी मैना गावाकडे राहिली हे त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या गीतामध्ये ते ज्यावेळी मुंबईला पहिल्यांदा आले त्याचा अनुभव इथे उमटलेला दिसतो. त्यांनी असं लिहिलंय की मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भर झाली माझी एकाची. मढेवर पडावी मुठभर माती, तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची, तंत्रांची, जगणाऱ्यांची, मरणाऱ्यांची, शेंडीची, धाडीची, हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तल्लम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची,
माडीवर माडी हिरव्यास माडीची, पैदास येते भलतीच चोरांची. आईत खाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची, अन पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची, पाण्यानं भरलं किसं माझं, पण वाहन मला फक्त एका छत्रीची. इतकी अवघड परिस्थिती त्यांना मुंबईमध्ये भोगावी लागली. अण्णाभाऊंनी पुढे गिरणीमध्ये काम केलं, पण ते फार काळ टिकलं नाही. त्यांचं मन तिथं रमेना. मग अण्णांनी लोकनाट्याकडे धाव घेतली. तिथं नकला करणे, गाणी म्हणणे, वेगवेगळे आवाज काढणे, पेटी, तबला, ढोलकी वाजवणे या कलेचा त्यांना फायदा झाला. फावल्या वेळेत ते कपडे विणत, पडेल ती हमाली करत, सिनेमाची पोस्टर चिटकवत, अशी त्यांची कामं चालली होती. त्यांचा चुलत भाऊ साधू साठे यांच्या मदतीने अण्णांच्या अनौपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली. कारण की अण्णांची शाळा ही मुळातच 1.5 दिवसाची झाली होती. त्यांनी औपचारिक शिक्षण घेतलंच नव्हतं. दुकानाच्या पाट्या व सिनेमाचे बोर्ड वाचता वाचता अक्षरज्ञान त्यांना हळूहळू होऊ लागलं. एका भाऊबंधांच्या घरी पुराण ग्रंथांचं श्रवण त्यांना घडू लागलं, म्हणून त्यावेळी त्यांनी अनेक पुराण कथा ऐकल्या. याच काळात त्यांना कार्ल मार्क्सच्या साम्यवादी विचाराचे अनेक मित्र भेटले. त्यांचा एक स्टडी सर्कल बनला आणि या स्टडी सर्कलमध्ये ते जाऊ लागले, तिथे गाऊ लागले. कम्युनिस्ट वर्तुळात ते शाहीर म्हणून प्रसिद्ध झाले. तत्कालीन भारतीय समाजाची स्थिती ही मोठी बिकट झाली होती. एकीकडे राजकीय स्वातंत्र्य तर दुसरीकडे सामाजिक स्वातंत्र्य या 2 गोष्टींवर मोठ्या प्रमाणात वाद चालू होता. आंबेडकरांनी दलितांची चळवळ मोठ्या प्रमाणात उचलून धरली होती. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ सत्याग्रहाच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात उचलून धरली होती. याच काळामध्ये या सगळ्या विचारांचा प्रभाव हा साठेंच्या मनावरती पडत होता. त्यावेळी कार्ल मार्क्सने जे विचार मांडले कामगारांच्या विषयीचे, त्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव हा त्यांच्या विचारांवरती पडला. त्यावेळी श्रीपाद डांगे यांच्या लेखनाचा, त्यांच्या भाषणाचा, ह्या सगळ्यांचा अनुभव हा साठेंना आला आणि त्यांच्या विचारांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आला. त्यांनी पुढे अमर शेख, शाहीर अमर शेख, त्यानंतर शाहीर द.ना. गवाणकर यांच्यासोबत लाल बावटा हे कलापथक सुरू केलं. या कलापथकाचे संपूर्ण महाराष्ट्रभरात जवळजवळ 250 कार्यक्रम झाले आणि असं सांगितलं जातं की सुमारे 10 लाख लोकांनी ते पाहिले. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी हा तमाशा, ही लोककला, लाल बावटा कलापथक संपूर्ण महाराष्ट्रभरापर्यंत पोहोचला. त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाचं काम केलं, ते म्हणजे त्यांनी तमाशा हा जो की लोक मनोरंजनाचा प्रकार होता, तो त्यांनी लोक शिक्षणामध्ये, लोक प्रबोधनामध्ये वळवला. सर्वसाधारणपणे त्यावेळेपर्यंत तमाशाची जी सुरुवात आहे ती गणेश वंदनाने होत असे, परंतु ती बदलून अण्णाभाऊ साठेंनी अशी केली की प्रथम मायभूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवना, अशी सुरुवात ते त्या तमाशाची करत, त्या त्यांच्या लोककलेची करत. अशा अर्थाने त्यांनी शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, त्याचबरोबर साम्यवादी चळवळ, कामगारांचे प्रश्न आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची तत्कालीन परिस्थिती ही सगळी या लोककलेच्या माध्यमातून समाजासमोर आणली आणि अत्यंत प्रभावीपणे त्यांच्या मनामध्ये ती रुजवली. म्हणून त्यांचं कार्य हे महाराष्ट्राच्या 20व्या शतकाच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मोलाचं ठरलेलं आहे. पुढे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली आणि महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकशाहीरांनी जे अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे ते फार मोलाचं ठरलेलं आहे. माझी मैना गावाकडे राहिली या त्यांच्या काव्यामध्ये त्यांनी त्या चळवळीविषयी लिहिलेलं आहे. दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची, बेलगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एकभाषिक राज्याची, चकाकली संगीन अन्यायाची फौज उठली बिनीवरची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गांची. सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं या संयुक्त महाराष्ट्रामध्ये कुणी कुणी भाग घेतला. मोठ्या प्रमाणात कामगारांनी भाग घेतला, शेतकऱ्यांनी भाग घेतला, मध्यमवर्गीयांनी भाग घेतला आणि मग उठला मराठी देश. म्हणजे त्यांनी या सगळ्यांना मराठी देश असं संबोधलेलं. हे संपूर्ण कामगार, हे शेतकरी, हे मध्यमवर्गीय, हा खरा मराठी देश. उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष, गोळी डमडमची छातीवर सैली, माझ्या जीवाची होती या कायली. त्या शेवटच्या कडव्यामध्ये ते असं म्हणतात, म्हणे अण्णाभाऊ साठे घर बुडाली गर्वाची. जो काही संयुक्त महाराष्ट्राचा लढा या महाराष्ट्रामध्ये लढला गेला
त्यामध्ये आचार्य अत्रे असतील, यशवंतराव चव्हाण असतील, अशा अनेक मातब्बर नेते मंडळींनी हा लढा लढवला आणि त्यामध्ये मोलाचं कार्य ठरलं त्या अण्णाभाऊ साठेंचं. ही जी चळवळीची जी ज्वलंत आग होती, त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, कामगारांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या मनामध्ये इतकी इतकी पेरली, इतकी रुजवली, की ही सगळी चळवळ पेटून उठली. त्यांनी शेवटच्या कडव्यामध्ये असं लिहिलंय, म्हणे अण्णाभाऊ साठे घर बुडाली गर्वाची, मितूपणाची जुलमाची, जरबीची तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकाड्याचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची. इथं रामायणाचा प्रसंग सांगितलेला आहे. रामायणामध्ये ज्यावेळी लक्ष्मणाने इंद्रजिताला मारलं आणि त्यानंतर रामाने रावणाला जसं मारलं, हे रूपक त्यांनी या ठिकाणी वापरलंय. म्हणे अण्णाभाऊ साठे घर बुडाली गर्वाची, मितूपणाची जुलमाची, जरुरीची, तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकाड्याचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची. आणि तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसाईची आणि सखा पाटलाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परलच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग. त्यांनी या फाउंटनच्या घटनेविषयी लिहिलेलं आहे. तिथं बांधुनी चंग आला मर्दानी रंग, धार रक्ताची मर्दांनी वाहिली, माझ्या जीवाची होती या काही. आणि पुढे ते असं म्हणतात की महाराष्ट्राने घुडी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. हे त्यांचं जे कवन आहे ते शाहिरी ठसक्यामध्ये गाऊन म्हणण्यात जो खरा अर्थ आहे, जो खरा आनंद आहे, तो फार महत्त्वाचा आहे. या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आणि महाराष्ट्र घडण्यामध्ये लोकशाहीरांनी आपलं अत्यंत मोलाचं योगदान दिलं. अण्णाभाऊंच्या साहित्याविषयी जर का आपण विचार केला तर लहानपणी अनुभवलेले सगळे अनुभव, त्याचबरोबर मुंबईमधली त्यांनी पाहिलेले दिवस आणि तिथून पुढे तमाशामध्ये किंवा लोककलेमध्ये त्यांनी घेतलेली उडी आणि त्या साहित्य रचनेमध्ये त्यांनी दिलेलं योगदान, हे सगळं पाहता 1949 पासून ते 1969 त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी जवळजवळ 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यातील फकीरा ही अत्यंत गाजली आणि राज्य शासनाचा पुरस्कार त्याला मिळाला 1961 साली. त्यांनी जवळजवळ 150 कथा लिहिल्या, 13 लोकनाट्ये लिहिली, अनेक लावण्या, 3 नाटके, 15 पोवाडे. ह्या सगळ्या साहित्याचा सन्मान, त्यामधून तळागाळातील लोकांच्या जगण्याचं होणारं दर्शन, त्यांचा संघर्ष, ह्या सगळ्यांची बाहेरच्या देशांनी, अनेक भाषांनी नोंद घेतली. रशियाला त्यांना बोलावणं धाडलं. रशियाच्या पंतप्रधानांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. जो प्रवास त्यांनी रशियासोबत केला, ते प्रवास वर्णन त्यांनी नंतर लिहून ठेवलं. ते मराठी प्रवास वर्णनात अत्यंत मोलाचं ठरलेलं आहे. त्यांना एकदा विचारला प्रश्न की तुम्ही कथा कशा लिहिता? या प्रश्नाचं उत्तर देताना अण्णाभाऊ म्हणाले, मी जे जीवन जगतो, पाहतो, अनुभवतो, तेच मी लिहितो. मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही. त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो. एकंदरीत माझी माणसं वास्तव आहेत आणि जिवंत आहेत. म्हणूनच आपल्याला त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये, कथांमध्ये अन्यायाविरुद्ध झुंजारणारा तात्या मांग दिसतो, गावगाड्याबरोबर लढणारा हरबा महार दिसतो, भुकेसाठी चोरी करणारा रामू, स्मशानात कोल्ह्यांबरोबर झुंज देणारा भीमा, अमरावतीच्या तुरुंगात दिवस काढणारा भोमक्या, स्वतःचे डोळे फोडून घेणारी गीता, दरोडेखोर नवऱ्याला दगडाने मारणारी आबी आणि जात पंचायतीच्या विरोधात जाणारी निल्ली, अशी अनेक माणसं आपल्याला या त्यांच्या संघर्षामधून पुढे आलेल्या या कादंबऱ्यांमध्ये आणि कथांमध्ये दिसतात. त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित जवळजवळ 7 चित्रपट आले. कॉम्रेड पानसरे यांनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलंय की डाव्या चळवळीचं नेतृत्व आणि साम्यवादी चळवळीचं नेतृत्व किंवा त्याविषयीचं प्रबोधन जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलं, त्या फळीतले जे नेते होते किंवा त्या फळीतले जे लोक होते, यांनी देखील अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची दखल घेतलेली नाही आणि इतर साहित्य विश्वात तरी ती दखल घेतलेली नाही. ही खंत कॉम्रेड पानसरे बोलून दाखवतात. मला असं वाटतंय की या त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण त्यांचं साहित्य वाचूयात आणि खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंना अजरामर करूयात. मनःपूर्वक धन्यवाद.